तू आपल्या वेशींना प्रशंसा म्हणशील, कारण की आता तुझ्या भूमीत उपद्रव होणार नाही आणि तुझे कोट जे तारण असणार आहे आणि तुझ्या वेशी जे आहेत स्तुती धन्यवाद आणि काय असणार आहे प्रशंसा असणार. युअर गोट शॅल बी कॉल युअर गेट शॅल बी कॉल प्रेज. यामधला एक वाक्य जर तुम्ही प्रार्थना केलं की हे देवा येशूच्या नावाने माझ्या वेशींना स्तवन किंवा स्तुती असे नाव तू दे. You know, and your gates praise, your gates shall be called praise, my gate shall be called praise. हा डिक्लेरेशन आहे. my gate shall be called praise. माझ्या वेशींना प्रशंसा असं होणार. माझ्या वेशी जे आहेत हे प्रशंसा असणार आहे. माझ्या वेशी म्हणजे की ज्या दरवाजातून मी आज जाणार आहे किंवा माझ्यासाठी ते उघडले जाणार आहे. my gate shall be called praise, my gate shall be called praise. माझ्या या विषयात हे स्तवन आणि स्तुती आणि प्रशंसा असणार. हे देवा येशूच्या नावामध्ये आम्ही तुझे आभार मानतो की आमच्या भूमीमध्ये आता उपद्रव राहणार नाही आणि दुष्टाई राहणार नाही आणि आमच्या जे कोट आहेत त्यांना आम्ही तारण आणि आमचे विषय जे आहेत ते धन्यवाद स्तुती प्रशंसा आभार असणार. येशूच्या नावामध्ये तू हे कर अशी प्रार्थना आम्ही करतो. आमेन आमेन. 62:10 62 यशाया 62:10. ओके. गो थ्रू द गेट्स. जा वेशीतून जा. लोकांना तयार कर. बांधकाम कर. धोंडे घे आणि काय कर झेंडा उभार आणि राजमार्गाला भर घाला. आमेन आमेन आमेन. तर या महिन्यामध्ये वी विल गो थ्रू द गेट्स. या महिन्यामध्ये आम्ही त्या वेशीतून वाचा परत प्लीज. जा वेशीतून जा तुम्ही लोकांचा मार्ग तयार करा. भर घाला. आमेन. हालेलुया. आमेन. धन्यवाद. हे देवा येशूच्या नावामध्ये या ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आणि शेवटच्या 3 महिन्यांमध्ये देवा येशूच्या नावामध्ये आम्ही त्या वेशीतून बाहेर आम्ही जाऊ. वेशीतून पुढे जाऊ आणि देवा येशूच्या नावामध्ये लोकांसाठी रस्ता तयार करू. राजमार्गामध्ये भर घालू. धोंडे काढू आणि त्याचबरोबर तुझ्या नावाचा ध्वज आम्ही तुझ्या लोकांसाठी उभं करू. असे तू दयेने कृपेने कर अशी प्रार्थना आम्ही करतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक. आमेन आमेन. ओके. काय घोषणा करू शकता याच्यामधून आतापर्यंतच्या वचनामधून आम्ही ही घोषणा करू शकता. येशूच्या नावामध्ये हे देवा तू आमच्या पुढे जा. आमचे खडखड मार्गांना नीट तू कर. आमच्या समोर डबल दरवाजे